नागरिकांचा सामाजिक, आर्थिक व आरोग्यविषयक विकास हेच राष्ट्रवादीचे ध्येय. महादेवदादा दबडे. शासनाच्या लोकोपयोगी योजनांचा लाभ तळागाळातील प्रत्येक गरजू नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे. नागरिकांची आर्थिक, सामाजिक, आरोग्यविषयक आणि शैक्षणिक प्रगती साधणे हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे मुख्य ध्येय व धोरण असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महादेवदादा दबडे यांनी केले. या धोरणानुसारच पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी समाजाभिमुख काम करत असल्याचे सांगत सुभाषनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती व्हावी, आरोग्याशी संबंधित त्रुटी वेळीच निदर्शनास येऊन त्यावर योग्य उपचार व्हावेत, हा या शिबिरामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य सदृढ असणे हे केवळ कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजाच्या विकासासाठीच अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे म्हैसाळ, वड्डी, बोलवाड, टाकळी आणि सुभाषनगर परिसरातील ग्रामस्थ व नागरिकांनी, विशेषतः महिला भगिनींनी या आरोग्य शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहनही महादेवदादा दबडे यांनी यावेळी केले.